महायुतीमध्ये सुरू असलेल्या एकूणच सर्व घडामोडींवर बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेना नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर। केसरकरजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये। खरं तर आजचा दिवस एकाच बातमीमुळे चर्चेत होता आणि तो म्हणजे राज ठाकरे। काय सांगाल? खरं तर निर्णय अजून व्हायचा आहे, परंतु राजसाहेब जर महायुतीमध्ये आले तर निश्चितपणे त्याचा फायदा तर होईलच, परंतु अनेक मराठी लोक सुखावतील। कारण एक दिलदार नेता, जो उत्कृष्ट वक्ता आहे, ज्याची मोठ्या प्रमाणात ज्याला सभा होतात त्यावेळेला लोकांची मन जिंकतो, परंतु त्याचं जे रूपांतर मतामध्ये झालं पाहिजे ते सुरुवातीला झालं, पण नंतरच्या काळामध्ये ते होऊ शकलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांना सुद्धा एक निश्चितपणे ब्रेक मिळण्याची आवश्यकता होती आणि तो ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाला। तर ज्या मोदी साहेबांची तोंड भरून स्तुती केवळ त्यांनी केली नाही, तर त्यांनी केलेला विकास बघण्यासाठी ते गुजरातमध्ये गेलेले होते आणि ते मॉडेल स्वतः महाराष्ट्रामध्ये त्याचं आपण फॉलो करावं किंवा त्याची पुनरावृत्ती करावी, हा प्रयत्न सुद्धा त्यांनी नाशिक महापालिकेमध्ये जिथे त्यांची सत्ता होती तिथे त्यांनी केलेला होता। त्याच्यामुळे एका पॉझिटिव्ह विचाराने प्रेरित होऊन ते महायुतीमध्ये सामील होत आहेत आणि जी एक विकासाची लाट संपूर्ण भारतामध्ये आता या ठिकाणी उसळलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये नेमकं खोट्या सहानुभूतीची लाट तयार करून या लाटेला थोपवण्याचे जे प्रयत्न करत चाललेले आहेत त्याला योग्य उत्तर आणि सडेतोड उत्तर हे राजसाहेब आपल्या उत्कृष्ट आणि ओघावती वाणीतून देतील याची मला खात्री आहे, परंतु तो निर्णय अजून व्हायचा आहे। झाला तर निश्चितपणे आम्ही सर्वजण त्यांचे स्वागत करू। खरं तर निर्णय कोणाकडनं व्हायचा आहे? म्हणजे ही ऑफर महायुतीकडनं राज ठाकरेंना गेली आहे की राज ठाकरेंकडून महायुतीला आली आहे? बघा, शेवटी मूळचा विचार एकच आहे। युती बाळासाहेबांनी स्थापन केली आणि त्याच्यामुळे भाजप आणि सेनेची युती ही भारतातली सर्वात जुनी युती आहे आणि सर्वात जास्त टिकलेली युती सुद्धा आहे। 2014चा अपवाद वगळता सातत्याने एकत्र निवडणुका लढवलेल्या आणि जिंकलेल्या सुद्धा आहेत आणि मुळात राजसाहेब त्या युतीचा एक भाग होते। मध्यंतरीच्या घडलेल्या घटनांमध्ये ते सेनेमधून बाहेर पडले, मनसेची स्थापना झाली, परंतु मूळ तर एकच आहे। मूळ विचार एक आहे, मूळ वारसा एक आहे आणि तो बाळासाहेबांच्या विचाराचा आहे। एक ठाकरे कुठेतरी महायुतीत येणार म्हणजे शिवसेना पक्ष आपल्याकडे आहे, शिंदेंकडे आहे, चिन्ह आपल्याकडे आहे, पण ज्या बाळासाहेबांना आपण सर्वजण मानतात त्या ठाकरे आडनावाची एक व्यक्ती आपल्याकडे येणार आणि ती सुद्धा राज ठाकरे। त्याचा खास शिवसेनेला कसा फायदा होईल? मुळात शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचारापासून ते कधीच लांब गेलेले नव्हते आणि ते कुठल्या चिन्हावर लढवतात हा शेवटी त्यांचा विचार आहे आणि त्याच्यामुळे जे काय वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही सर्वच जण सज्ज आहोत की ते जे उमेदवार देतील तो त्या उमेदवाराला आपल्याला बहुमताने निवडून आणणं ही आम्हा सर्वांचीच महायुतीची जबाबदारी राहील। कारण ज्या विश्वासाने ते महायुतीकडे बरोबर येत आहेत तो विश्वास सुद्धा आम्हाला सर्वांना सार्थ ठरवायला लागेल आणि मराठी लोकांना विशेषतः तो सार्थ विश्वास ठेवायला लागेल, कारण बाळासाहेबांचा विचार त्यांनी कधीच सोडला नाही, हे वैशिष्ट्य आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही लोक बाहेर का पडलो तर बाळासाहेबांचा विचार सोडला गेला। काँग्रेसच्या बरोबर जाणं कोणालाच मान्य नव्हतं आणि काँग्रेस बरोबर जायला लागलं त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन हे बाळासाहेबांनी स्पष्टपणे बजावलेलं होतं। त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे निर्णय घेतले आणि हे निर्णय घेताना जणू कोणी आपल्याला फसवलेलं आहे अशी जी आवई उठवली जाते त्याचं लवकरच उत्तर आम्ही देणार आहोत। म्हणजे येत्या शुक्रवारपासून रोज 10 वाजता अनेक गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतील आणि मग दोन्ही पक्षांमधून कसं बोललं जातं, उबाठा गटाकडून काय बोललं जातं आणि पवार साहेबांच्या गटाकडून काय बोललं जातं शरद पवार या आणि त्याच्यातली खरी वस्तुस्थिती काय ही लोकांना शेवटी कळायलाच लागेल। कारण मोदी साहेबांची लाट ही विकासाची लाट आहे, भारताच्या अस्मितेची लाट आहे, भारताच्या स्वाभिमानाची लाट आहे आणि ती थोपवण्यासाठी खोट्या सहानुभूतीची लाट जर महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असेल तर त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती सुद्धा लोकांना सांगायला लागेल अशी परिस्थिती आलेली आहे असं मला स्वतःला वाटतं। आणि हे करत असताना एक प्रवक्ता म्हणून जर मी बोलणार असेल तर त्याच्यापेक्षा
अधिक परिणामकारकरित्या एक वक्ता म्हणून राजसाहेब बोलू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे एक नवीन लाट निर्माण करू शकतात याची मला स्वतःला खात्री आहे, कारण त्यांचे जे अनेक चाहते आहेत त्याच्यापैकी मी एक सुद्धा आहे. म्हणजे खरं तर एकीकडे आता आपण जे म्हणत आहात त्यात सकाळी रोज संजय राऊत हे एक प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, त्याला उत्तर म्हणून भाजपानं नितेश राणे यांची एक प्रेस कॉन्फरन्स सुरू केली. आता शिवसेना म्हणून तुमचा पक्ष सुद्धा अशाच पद्धतीनं रोज सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली मतं मांडणार आहे का? नाही, आपल्याला काहीतरी चुकीचा समज होतोय. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता तर होतोच, परंतु आता राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या महायुतीचा प्रवक्ता म्हणून मी रोज 10 वाजता बोलेन. आणि यांचं संजय राऊतांशी काही संबंध नाही. आम्ही संजय राऊतना ते महत्व सुद्धा देत नाहीत. ज्या पद्धतीने बोलतात ती भाषा आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्राच्या जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे, शेवटी सत्य समजलं पाहिजे. आणि ज्या वेळेला सत्य सामोरं येईल त्यावेळेला ह्या दोन्ही व्यक्ती जे काय बोलतायत आणि ज्या प्रकारे सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतात ते महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु सत्य हे सत्य असतं आणि सत्य सगळ्यापेक्षा जास्त अधिक महत्वाचं असतं. आणि सत्य नेहमीच प्रिवेल होतं, म्हणजे ट्रूथ प्रिवेल्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे अंतिम विजय हा सत्याचा असतो आणि ती सत्याची भूमिका मांडण्याची वेळ आली आहे असं मला स्वतःला वाटलं. कारण मला ज्यावेळेला शिंदे साहेबांचे विचार पटले त्यावेळेला मी गुवाहाटीमधून त्यांची बाजू मांडली. परंतु आता माझ्या लक्षात आलं की एक चुकीचं परसेप्शन महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जात आहे. अशा वेळेला आपण आपली बाजू मांडली पाहिजे आणि मग अंतिम निर्णय हा शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो. परंतु अनेक गोष्टी अशा असतात की त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्याच नसतात, कारण ती राजकारणामधली गुपितं असतात, ही प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली असतात. मग ती उघड करायची की नाही, मग ती अजितदादांनी उघड करायची की नाही, ती फडणवीस साहेबांनी उघड करायची की नाही, किंवा ती एकनाथ शिंदे साहेबांनी उघड करायची की नाही, हा त्यांचा प्रिव्होगेटिव्ह असतो, हे त्यांनी ठरवायचं असतं. मी तीनही नेत्यांशी बोललो आणि तिघांनाही असं वाटलं की नाही, ही योग्य वेळ आहे की आपल्याला सत्य हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायला लागेल. अच्छा, एक प्रत्येकाच्याच मनात महाराष्ट्रात आज एक प्रश्न आहे की नक्की काय ऑफर राज ठाकरे यांच्या समोर आज अमित शहांना ठेवली आहे, त्यांना किती जागा दिल्या जाणार आहे, त्यांचे उमेदवार कुठल्या मतदारसंघात लढणार, काय सांगाल? याच्यामध्ये अनेक बाबी असतात. एक तर कुठलं चिन्ह घेऊन लढणार हे सुद्धा असतं. आणि राजसाहेबांचा आग्रह होता की मनसेचं जे रेल्वेचं इंजिन आहे, असं मला कळलं, मी काय याच्यामधला प्रत्यक्ष माझा सहभाग फार कमी होता. आणि युतीचा आग्रह होता की युतीपैकी एक चिन्ह घ्यावं, कारण ते लोकांना माहीत झालेलं असतं किंवा त्याचा आम्ही प्रचार केलेला असतो. परंतु अंतिमता निर्णय हा अमित शहाजींनी घ्यायचा आहे. त्यांच्याबरोबर काय ठरलं याच्याबद्दल मला नेमकं माहिती नाही, परंतु कुठली तरी चांगली बातमी आणि गोड बातमीच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वच जण आहोत. अगदी शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते, किती वेळ आहे, कधी हा निर्णय कळणार? येत्या एखाद्या दिवसामध्ये हा निर्णय कळेल, कारण आमची सुद्धा जी संख्या निश्चित व्हायची आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांसाठी किती जागा सोडल्या जातात त्या वजा करून आमची संख्या सुद्धा आम्हाला ठरवायला लागेल, कारण आमचे स्वतःचे 13 खासदार निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर अजितदादांचे जरी 1 खासदार निवडून, म्हणजे त्यांच्यावर आलेल्या खासदारांची संख्या जरी 1 असली तरी आमदारांची संख्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार आहेत त्याचा सुद्धा योग्य तो मान ठेवला जाईल महायुतीकडून. आणि त्याच्यामुळे संख्याबळ निश्चित होईल. आणि त्याच्यापूर्वी आपल्या मित्रपक्षांना काही जागा सोडायच्या असतील तर त्या जागा सोडल्यानंतर भाजपा किती घेणार आहे, शिवसेना किती घेणार आणि राष्ट्रवादी किती घेणार हे मग निश्चित होईल. धन्यवाद केसरकरजी, आपण 0 आवर मध्ये आलात आणि सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. नमस्कार. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.